बुलेटिनमध्ये स्वागत। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 44 अंशांकडे सरकतोय। उन्हाच्या झळांनी चंद्रपूरकर त्रस्त झालेत। दुपारसोबतच रात्रही तापू लागल्याने नागरिक हैराण झालेत। तर दुपारी 12 ते 4 या वेळेत मुख्य रस्ते निर्मनुष्य होऊ लागलेत। महापालिकेने आरोग्य विभागाच्या मदतीने उष्माघातापासून बचावाकरता उपाययोजना केल्या आहेत। ठिकठिकाणी पाण्याचीही व्यवस्था केली जाते। दरम्यान दुपारच्या वेळेत आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलंय। उष्णतेसाठी प्रसिद्ध असलेला चंद्रपूर जिल्हा पुन्हा तापायला सुरुवात झालेली आहे। 42 अंशाच्या वरती तो तापमान जात आहे आणि जिल्हा प्रशासन किंवा महानगरपालिका यांनी विविध माध्यमातून लोकांपर्यंत या सूचना पोहोचवल्या की 12 ते 4 च्या मध्ये मोठ्या प्रमाणात उष्णता असते। अत्यंत महत्त्वाचं काम असेल तरच बाहेर पडावं किंवा आणि बाहेरच पडत असेल तर स्वतःचं संरक्षण उन्हापासून करता येईल। दुपट्टाचा वापर करावा म्हणजे जेणेकरून उष्माघाताचा त्रास होणार नाही। यासोबतच नागरिक जे आहेत की जे आपण बघू शकतो ताडाचे जे दुकान लागलेले आहे, हे जे ताड आहे ते शरीराला थंड करतात। त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक जे आहेत हे उन्हाळ्यात हे जे फळ येतं याचा वापर करतात। यासोबत जे शीतपेय आहे त्याचाही सुद्धा वापर करतात। सध्या तरी त्याच्यामध्ये कोल्ड रूम जे आहेत ते जिल्हा प्रशासनाने बनवलेले आहेत। उष्माघाताचा ज्यांना त्रास झाला तिथं लवकरात लवकर त्यांना दाखल केलं जातं आणि जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिकेने सूचना सुद्धा दिल्या की 12 ते 4 च्या मध्ये उष्णता असते, बाहेर पडू नये। हैदर शेख, न्यूज 18 लोकमत, चंद्रपूर।